तो तुमच्या पुढे सादर करतो जवाई स्पेशल सॉन्ग. जवायाले झोडपलं चांगलंच झोडपलं, जवयाची झाली आता लाल, अजून तू ढुंगणावर मार. जवयाची झाली आता लाल, आता तू ढुंगणावर मार. बाई तरी की काही त्रास नाही झाला ना? वयानं हळूहळू आणलं असेल ना? बाई हळूहळू आली. आई म्हण पण स्वतःचं घर पाहून लयच आनंद होते, खूपच आनंद होते. असं जी माई पण अशी आहे ना, असं विचारत आहे का जसं काय खूपच नाजूक आहे याची पोरगी. तर काय म्हणता जवळ आले ना, व्यवस्थित बरोबर आले ना? येताना काही त्रास गिस नाही झाला ना? नाही काही त्रास नाही झाला तसा. याले कोणता त्रास? चांगला सट्टर यासारखा खातेन रव्यासारखा झोपते, दन दारू पिते, याला कायचा त्रास होते? जाय बाईले आतमध्ये घेऊन जा ना घरामध्ये. चल बरं रुक्मा चल. जवळ बाबू राहत आहे का मग? जात आहे मग आजच? ते यायचं अजबत दिसतंय. कायच्या जवळले घरी गेल्याबरोबर पहिले पाय धुवायला पाणी ठेवते, नाही तर मला जायचं विचारताय केव्हा जाता म्हणून. आल्याबरोबर निघतो ना सासरे भाऊ. आता जाऊ का? आता सांगा बाबा तुमच्या विचारानं जायचं असं चालले जा. तसं तुमच्या मग खूप कामं राहते ना, तसं तुम्हाला पुरसं नाही भेटत. हे बरं झालं तुम्ही आणून नसतं, बड्या मुश्किलनं सोडलं तुम्ही पोरीले, नाहीतर मी पाठवणार होतो मारतीले. आता पाठवायचं असतं मग पाठवलं का नाही? रिकाम असतं राहते नुसतं गाव हिंडत हे बऱ्या वाहनाचं. पाठवायचं असतं मग यालेस, पण रिकाम राहतच नाही ना. काम दुनिया भराचे आहेच माग. या पोरीच्या भरशावर खाते हे ना, सांगत आहे मला काम आहे म्हणून दुनियाभराचे. तर तो विषय जाऊ द्या, चला ना आतमध्ये चहा पाणी घेऊन. चला चला. नाही चहा पाणी की काही घेत नाही. आता निघतोच मी. आता मी बाजवाई एकदमच मनावरच घेता. चला आता म्हणलं तुम्हाला असं कवा जाता बा म्हणून, काम आहे का नाही म्हणून. मला म्हणताय ना तुम्हाला दुनियाभराची कामं राहते म्हणून. नाही निघलो असतो मी. आता मला थांबायची इच्छा नाही तशी. दाखवते तर असा ना, फक्त 2 दिवस थांबला पाहिजे रे. हे असा काढतो नाही, असा कतील लक्षातच ठेवलं पाहिजे. नाही पण चहा थोडी आवडत असं, तिकडला चहा पाहिजे, भट्टीवरचा चहा पाहिजे. याले तिकडला चहा थोडी गोड लागते. याले आपल्याला पोरीचा विचार राहते म्हणून, नाही तर याले तर डाटाट उभं नाही करू शा वाटत मला. तर काय म्हणता कवाले जवाई? चलो बा आता 10-15 मिनिटं झाले. 15 मिनिटं झाली म्हणता, काहून थांबले नाही का तिथं घरी? कुठं हो, तिथं थांबूशा तरी वाटते का? आल्याबरोबर म्हणेन तो माझा सासरा का कवा जाता म्हणून. सांगा काय हे मानदेन झालं आता जवयाले? जाऊ द्या ना, चला ना आपल्या घरी चहा प्याले. जाऊ द्या, त्याचं काय. नाही आता आपल्याला ते चहाची गरजच नाही ना. आणलं ना आपण, सोय आणली ना आपली थंड. मग पाच काम आहे त्याच्या पुढे, बाकीची चाय थंडी आहे. खरंच बरं आहे गड्या या जावयाचं. पण पाहतोच ना मी कवा याला काय लग्नातला ड्रेस घालून येते, नंतर एक नवीन ड्रेस नाही घेऊ शकला. पण दारूचं म्हणलं का बरोबर कुठून ना कुठून कसा जुगाड करण, पण आणते म्हणजे आणते. चला मग बसू, कायचा विचार करताय? तर बा आताच बसाल पुरते का? आता बसाल नाही पुरत. आता आल्याबरोबर काय लावून दिलं म्हणून चालूच होती. नाही थांबा ना जरासं. आता आले, आत्ता तर आले जेमतेम तुम्ही. आता जाऊन आरामात. कसं आपल्याला कसं ते सबूर नाही, त्या बाबतीत आपण कसं धीर नाही धरू शकत. ते आपल्याला फटकन पाहिजे. आता थांबा ना, कायची घाई आहे? आता आजच आहे का? आता 15 दिवस तर तुम्ही राहून जासानच. तुम्हाला माहितच आहे वाटते प्रमोद भाऊ, का आलो का 15 दिवस जात नाही म्हणून. बरोबर तुम्हाला आपला गेम माहितच आहे. मलाच का पूर्ण गावाला माहित आहे ना, 15 दिवसाशिवाय तू गावाच्या बाहेर पाय नाही टाकत. हो ना, माहित म्हणजे आता तुमचं नेहमीच आहे म्हणून माहित आहे बा. ते जाऊ द्या ना हो, बसाचं का ते सांगा. मग भाऊ मी काय म्हणतो, एकच मिनिट थांबा. त्यामुळे तू खुसूर गायल करताय. हे गेल्यावर बोल ना, का बोलायचं आहे तर. प्रमोद भाऊ मी काय म्हणतो, हे 10 रुपये मॅड होऊन हे आपल्याला फसवायचं बरं. याच्या दूर राहिलेच बरं. याच्या दूरच राहू. याच्या कोण जवळ जाते, पण कसं दुरूनच काढता येते आपल्याला. बरोबर, जसं जमते तुम्हाला तसं घ्या. मग घेतो मी माझ्या आयडिया बरोबर. काय म्हणतो होता आपला सोबती? काय नाही, आपला चकना नाही का, चकण्यात सामान तयार कर म्हणलं त्याला. जरासं शेंगदाणे भाजून ठेव म्हणलं. पाकना दुकानातून घेतला असता ना, त्याच्यात काय. आता कसं तुमच्या शाळेचं दुकान आहे, ते कसं तिथून घेतलं तर माहित पडते अगं, म्हणून कसं आपल्या बनवलेलंच बरं. मानाव पण प्रमोद भाऊ तुम्हाला खूपच शातीर आहो तुम्ही. त्या बाबतीत आपण आपल्या या पूर्ण गावात तोड नाही मग आपल्याला. तूच पाहिजे बाप्पा रुक्मा. आता आम्हाला तरी सुद्धा वाटते का तू 15 दिवसाला गावाला येते तर लोक काय म्हणून आम्हाला सांग बरं तूच. हो आई ते बरोबर आहे, पण हा माणूस 1 रुपया घरी आणून नाही टाकत ना, नुसतं माझ्या भरशावर खाली पाहिजे ना. मलाच ते पैसे मागते 10 रुपये आले तर आम्हाला तरी काय माहित असं नाला एक तोंडाचा निघन म्हणून. हा नाही तर दिलंच खायला असतं बाई तुले. आता देऊन पस्तावा येत आहे हे असं बैताड तोंडाचं निघलं म्हणून. तो काही अशा आहे का दिवसभर जोयावर बसते आणि संध्याकाळी येऊन बायकोले पैसे मागते 10 रुपये ते. मी तर आता खूपच तसली, मी नाही जात आता. मी त्याच्यासोबत नांदतच नाही आता. असं म्हणलं कसं जमन, एवढ्या वर्षांत ते लग्न झालं. आता तू आहे 32 वर्षाची, आता तू 31व्या वर्षी लग्न झालं ना. आता तुला कोण करून सांग बरं याला सोडशील तर. म्हणून तर आम्ही विचार करतो, नाही तर ते दुसरं लग्न नसतं करून दिलं का मी ना, सांग बरं. आता का मग जीवनभर मी यालेच पोचू का हाल्याले. आता काही करावं लागेल, पण निभावच लागेल ना बाई. पाहून घ्या, लोक बोलते म्हणून सख्या मायले पण त्रास होते पोरीचा. जाणार बा तू शिकवत आहे का मला टोबऱ्या, म्हणून नको शिकू. अप्पा एकदमच बोलताय ना आता तुम्ही. आता जवळ म्हणून ऐकून घेता, नाही तर घेतलं असतं तुम्हाला. नाही तू का घेते म्हणलं, का घेते का तू. तर राहू द्या ना, कसा आहे मान देता तर तेवढा मान घ्या ना. का ते नाही सहन होत आहे आता तुम्हाला. आता बस करणार धंदे सबनालेच माहिती आहे ना. मा बहिणीच्या भरशावर खाताय तुम्ही, माहिती आहे ना. आता जास्त काय बोलताय अगं, बोल नको आता तू.
गो मी काय अगं तुम्ही करताय 8-15 दिवस राहताना काही लाज वाटते तुम्हाला सासूरवाडीला राहायची? आता हे नाही होत सैन होत आपल्या जाना. लयच बोलताय ना तू उभऱ्या वाहनाच्या. ए जवाई टोबऱ्या गिबऱ्या नको म्हणून मला पण पेडशील नाही तर इथंच विचारच नाही करीन मी. तू का मारते टोबऱ्या वाहनाच्या? जाऊ दे मरते, जाऊ दे, काही म्हणू नको, जाऊ दे. पक्का मड्डे आहे याच्या मान का लागते, जाऊ दे. ए झाबऱ्या टोबऱ्या तू काय मधात बोलताय आमच्या? चांगलं सांगतो हे तर अंगावरच येतं. मग ते वाटते आता याची इथंच. अरे जाऊ दे ना झाबरू, जवळ येऊन आपल्या गावचा राजा असं म्हणते का तू? जवळ येऊन का झालं, काही बोलताय ना पानं. एक तर मड्ड्या लेखाचं काही बोलते दारू पिऊन. जाऊ दे निपट्ट घे, मी नेतो यायला इथून. चला ना मार खासा नाही तर चला चला. ही कोणाच्या बापाला नाही भेट रे, तू नको सांग केशा मले. चला ना हेच वेळ आहे, मग मारून घेऊन पादवून धरून तुम्हाला तर मग राहायसान बोंबलत नाही इथे इज्जत घालवसान. म्हणताय म्हणून ऐकत आहो, नाही तर याच्या कोणाच्या बापाला नसतं ऐकलं मी ना. हो ते कोणाचं ऐकू नका लागेस, पण इथून लवकर सटका नाही तर खासान मार. नाही म्हणता म्हणता चांगला सुवर चढला राजा ते जावई. चांगला हरभऱ्याच्या झाडावर चढून आहे. चढून काय जाऊ पूर्ण माजून आहे ना, इथे येऊन खातील काचा चांगला माजून आहे. देऊ का बत्ती आले तुझ्या जवळ हो म्हणून मी विचार करतो राजा. तू म्हणशील तर सांग, देतो बत्ती आले. ते कसं बत्ती द्यायची साहेब, पण वेळ याची अजून थांब, वेळ येऊ दे चांगली, याला चांगलाच बत्ती देऊ, चांगलंच कांडोले करा. हे तुमचं जावं तिकडे दारू पिऊन माहोल करताय ते मला मगाशी मला मारती भाऊन सांगलं होतं, म्हणून आलो बा घरी येऊन सांगतो म्हणे जर तिकडे दिसला तो. असं का म्हणजे अजून सुरू झाले का याचे ढंगडे आल्याबरोबर गावात आल्याबरोबर? काही सुधरत नाही आमचे, कवा सुधरत नाही, सुधराचं नावच नाही घेत ना. तरी पाणी नाही पेईन पण हे दारू ढोसायला पहिले जाते. मारती भाऊला सांगून द्या, चला त्याला घेऊन पटकन तिकडं रंगे हात पकडतो म्हणे मारती भाऊ. असं म्हणे काय हे? बरोबर चाल चाल, मग सांगून द्या त्याला. आज याची गंमतच पाहू. अरे आपण प्रमोद भाऊ तुमचं बरोबर नाही ना, गावातल्या जवायला तुम्ही दारू प्यायचं शिकवता का? हा त्याच्यासोबत असे धंदे करता का? आम्ही जबरदस्ती केली का रे बा? त्या जावाले काही करून बा चाल म्हणून आमच्यासोबत दारू प्याले. त्या जावयानं सांगल्या राजा तिकडून बॉटला मारती, आमच्यावर नको भडकू. ते तुझ्या जवायला का म्हणायचं ते म्हणत बस, म्हणजे आमच्यावर काय भडकत आहे का तू? असं का म्हणजे फुकटाची भेटले तर पिऊन घेता, मग असे असे धंदे लावता तुम्ही गावात? पाय मारती तू, आवाज नको सोडू. हा मग मला म्हणू नको, गलत होऊन जाई नको हाताना. गावच्या सवयी तुम्ही चालू करून देता गावात, माहिती आहे ना तुमचे ढंगडे. हे मारती तू अगाऊ पण नको करू, त्याला काही म्हणू नको. सगळं मी न गेलं, मला मन का म्हणायचं आहे तर त्याला अजिबात एक शब्दही नाही म्हणायचा. आणि करता करता आता तुमचं भकपच झालं ना, डोक्यावर चढ राहिले तुम्ही तर. हाय गे नाही केलं, भांडण झाले चालते, आता हाय गे नाही करत मी. घे जाबरू घे यायला घे. आता ते म्हणा जिस्त वाट होती बोले का जावं होई ना तुमचा. मारते का मारते का? थांब थांब. पाय पाय मग मी हात उचली मारती. सोड 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 म्हणता तुला, सोड म्हणता. झाबऱ्या तू पाहून घेईन मी तुले, तू आता मारू नको मला, मारू नको. घ्या ना अगाऊच्या सवयी लावता. हा जवळले जवळ सोबत तुम्ही अगाऊचे काम करता, तर बुडवता. बोल का दिसले मला जावं सांग का माझ्या एवढं वाईट नाही, मग सांगून ठेवता परमत भाऊ तुम्हाला. जावं तुम्हाला सांगून ठेवता आतापासून सुधे राहता तुम्ही. आता का आगाऊपणा केला, दारू गिरू पेले, गमून घरी आणून काही टाकलं नाही का तुम्ही? आणून मी यावं आता. होते राजा बस होते ना, आता नाही करत ना असं काम. जाऊन कामाला राजा, नाही पेत दारू आता आजपासून. तेच म्हणता डबल का दिसले तुम्ही असे ढंगडे करत का मी यावून तुम्ही यावं? मग पाहून घेईन रे तुला टोपऱ्या, पाहून घेईन म्हणलं परमत भाऊ तुम्ही का म्हणला? बोल दिसू नका म्हणलं जावयासोबत, समजलं ना? पण राजा मारती नाही बोलत ना, त्या जवायासोबतही बोलत नाही बा, त्याच्यासोबत राहते नाही, त्याच्यासोबत दिसतही नाही तुला याच्या पुढे आता. हा तेच म्हणलं, चला आता घरी चला. तुमच्या पुढे सादर करतो जवाई स्पेशल सॉन्ग. जवयाले झोडपलं चांगलंच झोडपलं, जवयाची झाली आता लाल, अजून तू ढुंगणावर मार. जवयाची झाली आता लाल, आता तू ढुंगणावर मार. चला आता भेटू उद्या.